अलीकडच्या काळात निर्भीडपणे प्रश्न विचारण्याचं धाडस कमी होत असून अनेक महत्त्वाचे विषय दुर्लक्षित राहत आहेत. सध्या कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात AI आधारित पत्रकारितेच्या वाढत्या प्रभावामुळं निर्भीड वस्तुनिष्ठ पत्रकारिता जपणं ही खरी कसोटी आहे असं सांगत कैलासवासी अविनाश कुलकर्णी हे अभ्यासू, मितभाषी आणि तत्वनिष्ठ पत्रकार होते, असं प्रतिपादन मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ साहित्यिक श्रीकांत मोरे यांनी केलं. सोमवारी श्रमिक पत्रकार संघाच्या सभागृहात ज्येष्ठ पत्रकार कैलासवासी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ दिला जाणारा आदर्श पत्रकार पुरस्कार दैनिक लोकमतचे मुख्य उपसंपादक रवींद्र देशमुख यांना मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सुराज्याचे संपादक राकेश टोळे, कुलकर्णी यांच्या पत्नी नीता कुलकर्णी आदी उपस्थित होते. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल आणि पुष्पगुच्छ असं या पुरस्काराचं स्वरूप आहे. मोरे म्हणाले की पत्रकारितेचं मूलभूत ध्येय म्हणजे समाजात जनजागृती करणं आणि सत्तेला प्रश्न विचारणं आहे. पत्रकारांनी पडताळणी, अभ्यास आणि सामाजिक उत्तरदायित्व जपत लोकहिताची भूमिका कायम ठेवावी असं आवाहन त्यांनी केलं. सत्काराला उत्तर देताना देशमुख म्हणाले की अविनाश कुलकर्णी यांची तत्वनिष्ठ, निस्वार्थी पत्रकारिता आदर्शवत आहे. त्यांचे पत्रकारांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभलं, त्यांच्या नावे पुरस्कार मिळाला हे माझ्यासाठी प्रेरणादायी आहे. या पुरस्कारानं जबाबदारी वाढल्याचं सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. प्रारंभी कैलासवासी अविनाश कुलकर्णी यांच्या प्रतिमेचं पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं. प्रास्ताविक श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष विक्रम खेलबुडे यांनी केलं. सूत्रसंचालन खजिनदार किरण बनसोडे यांनी केलं. सरचिटणीस सागर सुरवसे यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ पत्रकार संजीव पिंपरकर, अभय दिवाणजी, पुरुषोत्तम कुलकर्णी, प्राध्यापक बाळासाहेब भास्कर, अविनाश सीताराम कुलकर्णी, प्रशांत जोशी, भगवान परळीकर, दशरथ बडतिले, प्रशांत बडवे, पद्माकर कुलकर्णी आणि कुलकर्णी कुटुंबातील सदस्य, विविध क्षेत्रातील मान्यवर तसंच पत्रकार मोठ्या संख्येनं उपस्थित होते. यांना आपण इथं यावर्षी या पुरस्कारानं सन्मानित करीत आहोत. आजच्या या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा ज्यांनी आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक त्याचबरोबर साहित्य विश्वात आपल्या कार्यातून एक नवी ओळख आणि नवा मानदंड निर्माण केला आहे. अनेक साहित्य संमेलनं आदरणीय मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा श्रीकांतजी मोरे सर यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पार पडले आहेत. एक ज्येष्ठ साहित्यिक म्हणून उभ्या महाराष्ट्राला ते परिचित आहेत. असे प्रमुख पाहुणे म्हणून आपल्याला मनोरमा परिवाराचे सर्वेसर्वा आदरणीय श्रीकांतजी मोरे सर इथं उपस्थित आहेत. त्यांचे प्रथमतः सर्वांच्या वतीनं हार्दिक स्वागत करतो. त्याचबरोबर आपल्या या पत्रकार क्षेत्रातील आपल्या सर्वांचे मार्गदर्शक, आधारवड, पालक ते म्हणजे दैनिक सुराज्याचे संचालक संपादक आदरणीय राकेशजी टोळे सर इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांचंही मी इथं प्रथमतः स्वागत करतो. त्याचबरोबर कैलासवासी अविनाश व्यंकटेश कुलकर्णी सरांच्या सुविद्य पत्नी आदरणीय नीताताई कुलकर्णी या इथं प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित आहेत. त्यांचेही स्वागत करतो. आदरणीय गिरीश कुलकर्णी सर, प्रशांत बडवे सर, आमचे संघाचे सरचिटणीस सागरदादा सर, खजिनदार किरण बनसोडे सर आणि ज्यांना हा पुरस्कार दिला जातो ते रवींद्र देशमुख आणि उपस्थित मित्रांनो. सरांचं निधन झाल्यानंतर जी शोकसभा झाली त्या शोकसभेत आपले सर्वांचे सहकारी बाळासाहेब भास्कर यांनी पुरस्कार देण्याची संकल्पना मांडली. त्याच्यासाठी जी रोख रक्कम देतोय आपण 5,000ची ती त्यांनी देऊ केली. गेल्या वर्षी पहिला पुरस्कार प्रशांत जोशी सरांना दिला. यावर्षी कार्यकारिणीची बैठक घेऊन रवींद्र देशमुख यांचं नाव एकमतानं निश्चित झालं. तर थोडा हा पुरस्कार दीड वर्षापासून थोड्या मोठ्या स्वरूपात करायचा निर्णय कार्यकारिणीच्या बैठकीत घेतला आणि त्या दृष्टीने पुढील वर्षापासून पुढं त्यानिमित्तानं एखादं व्याख्यान आणि पुरस्कार असं करायचं नियोजन आहे. या समारंभाला आपण सगळेजण आलात. कुलकर्णी सरांच्या फॅमिलीतील सर्वजण आहेत. सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि माझं पुस्तक थांबवतो. जय जय महाराज.
आईवरील प्रेमाच्या कवितेने यावरील महाराष्ट्राला ठाऊक आहे असे श्रीकांत मोरे सर, आमचे मार्गदर्शक वगैरे सर, पत्रकार संघाचे अध्यक्ष श्री विक्रम खेलगुडेजी आणि आदरणीय वैदिक, आदरणीय अविनाशजी, यांच्या परिवारातील सर्व सदस्य, या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थित असलेले गतवर्षीचे विजेते प्रशांतजी जोशी, आस्था सामाजिक संस्थेचे आनंद तालीकोटेजी, आमचे मित्र सिद्धूजी, नाना कुलकर्णी, सर्वांचे नावं घेतो. मुद्दाम हरळेकर सर, माझे सहकारी मित्र महेश कुलकर्णी, प्रशांत बडवे साहेब, पद्माकर कुलकर्णी, बाळासाहेब भास्कर आणि दशरथ वडतेले सर, सर्व आपण आवर्जून आलात. अविनाशजींबद्दलची आपली मैत्री, प्रेम आणि सदिच्छा ही त्यातनं व्यक्त होतेच आहे, पण माझ्यावरचंही प्रेम त्यामुळं व्यक्त होत आहे. मित्रांनो, मी विश्वसमाचारमध्ये जेव्हा सेवा सुरू केली तेव्हा माझ्यावर एक जबाबदारी आली. त्यावेळी विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य समितीची निवडणूक लागली होती. विनोद शेख आणि सुभाष देशमुख हे एकमेकांच्या समोरासमोर होते आणि त्याचं वृत्तांकन करायचं हे काम माझ्याकडे दिल्यामुळे आणि मी नवखा असल्यामुळे मला त्याचं तितकेच राजकारण, त्याचे मतदार, या सर्व गोष्टी काहीच ठाऊक नव्हत्या. मग त्याला साधारण माहिती घेण्याची सुरुवात करत असतानाच केसरीमधून अविनाशजींची वृत्तमालिका, त्या संदर्भातल्या बातम्या प्रसिद्ध होऊ लागल्या आणि त्याचं मार्गदर्शन घेऊन मी लिहायला सुरुवात केली. तर ते अत्यंत तोघड होतं, ते लोकांना अपील होणारं नव्हतं आणि माझंही समाधान होणारं नव्हतं. म्हणून मी अविनाशजींशी संपर्क केला आणि म्हटलं मला या संदर्भातली माहिती हवी आहे. माझी त्यांची ओळखही नव्हती खरं. त्यांची पहिली भेट होती आणि ती मला आश्चर्याचा धक्का देणारी ठरली. कारण एखादा माणूस इतका चांगला अजून कसा शकतो, ज्यांनी समोर बसून मला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि मार्गदर्शन केलं, त्यामुळे मी लिहू शकलो. त्यांना सांगावे असं त्यांनी आम्हाला एक पाठीवर थाप दिलेली आहे, एक हात दिलेला आहे आम्हाला. त्यामुळं पुढच्या वर्षीपासून हा कार्यक्रम आणखी व्यापक स्वरूपात करूया अशा एक संकल्प आम्ही या निमित्ताने करतोय आणि सर्वजण आले, या ठिकाणी उपस्थित राहिले, त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. खरं तर संजीव पिंपळकर सर सुद्धा या ठिकाणी आलेले आहेत, ते थोडेसे मागे बसले उशिराने आल्यामुळे, त्यांचे देखील आभार. अभय दिवाणजी सर आहेत, त्यांनी देखील वेळात वेळ काढून आले. प्रशांत दादा आहेत, पद्माकर कुलकर्णी सर आहेत, हे सर्वच या ठिकाणी ज्येष्ठ मंडळी वेळात वेळ काढून या ठिकाणी आले आणि त्यांनी या कार्यक्रमाला एक आधार दिला. त्याबद्दल या सर्वांचे मी आभार मानतो आणि हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. धन्यवाद.